नमस्कार, मी प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर दिवाळी झालेली आहे. दिवाळीमध्ये गोड धोड अगदी तिखट चमचमीत सर्व काही खाऊन असं वाटत आहे की काहीतरी चमचमीत खाल्लं पाहिजे. कारण काय होतं, दिवाळीमध्ये सर्व गोडधोड पदार्थ असतात किंवा तळलेले वगैरे असतात. तर आज असाच एक पदार्थ आपण बनवतो आहे जेणेकरून आपलं पोटही भरेल आणि मस्त तोंडाची चवही वाढेल. तर इथे आपण आज बनवतो आहे दाल बाटी. तुम्ही पाहू शकता बाटी अगदी सुंदर झालेली आहे, मस्त खमंग, आतमध्ये खुसखुशीत, वरून मस्त क्रिस्पी. तर सुंदर अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि त्याच्यासोबत ही मस्त अशी मिक्स डाळीची डाळ. तर दाल बाटी, नावातच दाल आलं आणि बाटीही आली, तर त्याची दाल इतकी सुंदर बनते. तर तीच आज आपण इथे बनवतो आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे आपण 3 डाळी घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे तुमच्या आवडीने आणखीन याच्यामध्ये कोणत्याही डाळी घालू शकता. तर मी इथे फक्त तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि चण्याची डाळ या 3 डाळी मिळूनच डाळ बनवत आहे. तर यामध्ये तुम्ही मसुऱ्याची डाळ, शिवाय उडदाची डाळ, अशा ज्या तुम्हाला आवडतात त्या डाळी यूज करू शकता. या 3 डाळी मिक्स करून सुद्धा डाळ अगदी अप्रतिम झाली होती. तर इथे आपण सर्वात आधी डाळ जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. चण्याची डाळ मी अर्धा ते पाऊण तास मस्त भिजवून घेतली होती आणि ह्या सर्व डाळी मिक्स करून 2 ते 3 पाण्याने स्वच्छच्या धुवून घेतलेल्या आहेत. आता कुकरमध्ये ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर सर्वात आधी कुकर न लावता मी डाळ जी आहे ती उकळायला ठेवली आणि त्याच्यावर जो फेस आलेला होता तो सर्व काढून घेतला. तर नेहमी मी डाळीच्या कुकरमध्ये डाळ लावते तेव्हा फेस पहिले काढून घेते आणि त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून शिट्टी घेते. तर याच्यामध्ये मी 1 चिमटभर हिंग, हळद आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घातलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला याच्या 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, कारण आपण याच्यामध्ये चण्याची डाळ घातलेली आहे. तर आपला कुकर होईपर्यंत आपण इथे बाटीची तयारी करून घ्या. बाटीसाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ, साधारण एक अर्धा कप रवा आणि अगदी एक 4 चमचे होईल एवढं बेसन घेतलेलं आहे. तूप साधारण आपल्याला इथे साजूक तूप 1 वाटीभर लागणार आहे आणि त्यासोबतच इथे 2 चमचे धणे, 1 चमचा बडीशेप आणि एक साधारण 8 ते 10 काळी मिरी घेतलेली आहे. ती जाडसर अशी कुटून घ्यायची किंवा मिक्सरला अगदी जाडसर वाटून घ्यायची आहे. थोडासा ओवा, खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ. तर इथे सर्व सुके जिन्नस मिक्स करून घेऊया. तर इथे मी बेसन, रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यातच आपल्याला खायचा सोडा आपण जो घेतलेला आहे तो घालायचा आहे. ओवाही थोडा हाताने क्रश करून घालायचा आहे. 1 चमचा भरून मी ओवा घेतलेला आहे. तर जो आपण मसाला वाटून घेतला होता त्यातलं थोडंसं मी मसाला जो आहे तो म्हणजे धणे आणि बडीशेपची पावडर ती साईडला काढून ठेवली, ती आपण डाळीला घालायची आहे. आणि आता या सर्व मिक्स केलेल्या पिठामध्ये मी इथे एक साधारण एक मोठे म्हणजे आपले पोहे खायचे चमच्याने एक साधारण 4 ते 5 चमचे तूप घेतलेलं आहे आणि ते सर्व या पिठामध्ये घालून छान असं आपलं समोसाचं जसं पीठ असतं तसं आपल्याला घट्टसर अगदी पीठ मळायचं आहे. तर पिठाची मुठी वळते याचा अर्थ मोहन आपलं परफेक्ट झालेलं आहे. तूप फक्त आपल्याला वितळवलेलं घ्यायचं आहे, म्हणजे अगदी रूम टेम्परेचरला असं तेच तूप आपण याच्यामध्ये यूज केलं. याचं आपण गरम वगैरे काहीही केलेलं नाही. आता थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे. हे आपल्याला रेस्ट करायला एक साधारण अर्धा तास ठेवून द्यायचं आहे. तर इथे आपला कुकर झालेला आहे. तुम्ही पाहू शकता सर्व डाळी व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तर याला थोडंसं आपण रवीने थोडंसं घोटून घ्यायचं आहे, म्हणजे डाळी सर्व एकजीव होतील. अगदीच सर्व डाळी मोडायची गरज नाही, थोडंसं रवीने मी इथे घुसळून घेतलेलं आहे. आणि आपल्याला डाळ बनवण्यासाठी इथे मी जे आपण मसाला वाटून घेतला होता म्हणजे सुका गरम मसाला तो थोडा घेतलेला आहे. कढीपत्ता, कोथिंबीर, 1 मोठा कांदा बारीक चिरून, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, थोडेसे आल्याचे काप आणि लसूण ठेचलेला घेतलं आहे, त्यासोबतच हिरवी मिरची. तर इथे साधारण 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला घालायचं आहे राई, छोटा चमचा राई, छोटा चमचा जिरा आणि त्यासोबतच जे आपण धणा आणि बडीशेपची जी मसाला बनवला होता बाटी बनवण्यासाठी तो घातलेला आहे. त्यातच आपल्याला कढीपत्ता, सुक्या 2-3 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. त्या सर्व परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता हे सर्व छान असं परतवून घ्यायचं आहे. थोडासा कांदा लालसर झाल्यावर त्याच्यामध्ये ठेचलेला 8 ते 10 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या त्या घातलेला आहे आणि ते लसूण पाकळ्या घालून छान परतवून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं क्रश केलेलं अद्रक जे आहे, म्हणजे तुम्ही खिसणीवर वगैरे खिसून घेतलं तरीही चालेल, ते घालून थोडंसं परतवून ह्याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे 1 चमचा, थोडासा गरम मसाला, थोडासा धनाजिरा पावडर घातलेला आहे. सर्व मिश्रण छान असं परतवून घ्यायचं आहे आणि छान परतून झाल्यावर त्याच्यामध्ये अगदी मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता ते घालून घ्यायचं आहे आणि
थोडंसं चिमटभर मीठ घालून हे छान झाकण लावून अशा प्रकारे मस्त अशी आपली फोडणी मी शिजवून घेतली आणि आपल्याला शिजलेल्या डाळीमध्ये ही सर्व फोडणी घालायची आहे। आता छान अशी याला एक उकळी येण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे। त्या अगोदर आपल्याला डाळीमध्ये मीठ घालायचं आहे, जेवढं आपल्याला मीठ घालायचं आहे तेवढं अंदाजाने घालायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि छान उकळी आल्याच्या नंतर याला आपण एक दुसरा तडका देणार आहोत, म्हणजे दुसऱ्यांदा एकदा फोडणी द्यायची आहे। त्यासाठी एक चमचाभर तेल गरम केलं, त्याच्यामध्ये थोडासा लसूण, त्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी, अगदी थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे आणि थोडंसं हिंग घातले। आता हा छान खमंग फोडणी या डाळीवर घालायची आहे। फोडणीच्या आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल किती छान खमंग अशी आपली फोडणी डाळीला बसलेली आहे। आणि आता डाळीचा गॅस बंद करण्यापूर्वी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि डाळीचा गॅस बंद करायचा आहे। आता आपल्याला बाटी बनवायला घ्यायची आहे। डाळीचा कलर तुम्ही पाहू शकता फार सुंदर आलेला आहे। तर बाटी बनवण्यासाठी इथे मी कुकर आणि अशा प्रकारे आप्पे पॅनचा वापर करणार आहे, कारण आपल्याकडे चूल वगैरे नाही। चुलीमध्ये वगैरे जेव्हा बाटी बनवतो तेव्हा छान फार खमंग कुरकुरीत मस्त खुसखुशीत होतात, पण आज आपण इथे कुकरमध्ये आणि आप्पे पात्रामध्ये बाटी बनवणार आहोत। तर बाटी बनवण्यासाठी साधारण मी लिंबा एवढे असे गोळे बनवून घेतलेले आहेत कणकेचे। तर गोळ्याला कुठेही चिरा नाही गेल्या पाहिजेत, अगदी मऊसर असा छान गोळा बनवून घ्यायचा आहे। सर्व गोळे एकाच ह्याच्या साईजचे बनवून घ्यायचे आहेत। थोडंसं डिझाईनसाठी म्हणून इथे मी सुरीनं अशा प्रकारे थोडंसं मार्क करून घेतलेलं आहे आणि नॉर्मली जशी बाटी बनवतात तर याच्यामध्ये थोडं जसं बालुशाहीला वगैरे आपण आतमध्ये जसं एखादं होल करतो त्या प्रकारे सर्व गोळा बनवून झाल्यावर थोडंसं बोटाने असं दाबून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथे मी बाटी बनवून घेतलेली आहे। तर बाटी बनवून झाल्याच्या नंतर पिठावर परत झाकण ठेवायचं आणि परत आपण नंतरही बनवू शकतो। तर अशा प्रकारे इथे कुकर छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण तूप लावायचं आहे। बऱ्यापैकी तूप छान असं लावून घ्यायचं सर्व बाजूनी आणि ही बाटी सर्व कुकरमध्ये ठेवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आहे आणि कुकरचं रबर काढायचं आहे, रिंग काढायची आहे आणि त्यासोबत झाकण लावून मस्त असं एक 8 ते 10 मिनिटासाठी बाटी शिजवून घ्यायची आहे। तर दुसरीकडे मी ते आप्पे पात्रामध्ये सुद्धा अशा प्रकारे तूप लावून बाटी छान अशा ठेवून घेतलेल्या आहेत। आता साधारण एक 5 ते 6 मिनिटानंतर आपल्याला बाटी जी आहे ती दुसऱ्या बाजूला उलटून घ्यायची आहे। तर वरून थोडंसं तूप लावायचं आहे आणि अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने मस्त अशी बाटी उलटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता छान असं बाटीला डाग पडलेले आहेत, म्हणजे बाटी मस्त आतूनही व्यवस्थित शिजते आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची। आप्पे पात्राचा गॅससुद्धा आपल्याला लो टू मीडियमच ठेवायचा। तर आप्पे पात्रामधले बाटीसुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त अगदी साईजने अगदी मस्त फुललेले आहेत आणि कलरही तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर आलेला आहे। तर अशा प्रकारे एका साईडला एक 5 ते 6 मिनिट, दुसऱ्या साईडला एक 5 ते 6 मिनिट, आणि आपल्याला असं कुठं वाटलं की बाटी अजूनही शेकलेली नाही तर उलटून पालटून आपल्याला अशा प्रकारे छान बाटी मस्त अशी वरून क्रिस्पी होईपर्यंत छान शिजवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथे आपली बाटी मस्त अशी बनवून झालेली आहे। तर सर्व बाटी बनवायला मला साधारण एक 20 ते 25 मिनटं लागलेली आहेत, कारण आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच सर्व बाटी बनवून घ्यायची आहेत। तर अगदी कुकर छान थंड झाल्याच्या नंतर आणि आप्पेपात्र थंड झाल्याच्या नंतर मी बाटी सर्व काढून घेतलेली आहे। तुम्ही कलरही पाहू शकता बाटीचा अगदी सर्व बाजूनी व्यवस्थित आणि वरून मस्त क्रिस्पी आणि आतून अगदी छान रवाळ अशी मस्त खमंग बाटी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता झटकेपट होणारी रेसिपी आणि दिवाळीनंतर काहीतरी चटपटीतसुद्धा आणि अगदी पौष्टिकसुद्धा असं हे दालबाटीचा जो बेत आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। आणि तुम्हाला जर ही दालबाटीची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त चमचमीत रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।